नमस्कार. लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या ठिकाणी दाखल झालेलो. 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हे सर्वात मोठं गाव आहे. जवळपास 13,500हून अधिक मतदार असलेलं गाव आहे. याच गावामध्ये जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी गर्दी केलेली होती. कारण सकाळी 7 ते दीड ते 2च्या दरम्यान मतदार हे काही प्रमाणात कमी प्रमाणात आलेले होते. दुपारी 2 पासून ते आतापर्यंत मतदारांनी एकच मतदार केंद्रावरती गर्दी केलेली आहे. मतदार केंद्रावर कोणता अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता म्हणून मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विशेषतः याच मतदान केंद्रावरती 8 मतदान केंद्र आहेत. उर्वरित 2 मतदान केंद्र हे इंदिरानगर असेल, त्याचबरोबर तांड्यावरही 2 असेल. टोटल 12 मतदार केंद्र या ठिकाणी आहेत. जवळपास 13,500हून अधिक मतदार हे या ठिकाणी मतदानाचा अधिकार हक्क बजावत असताना आपल्याला दिसत आहे. कारण सकाळपासूनच आतापर्यंत काही मतदारांनी कामानिमित्त ते बाहेर गेल्यामुळे आता कामाचा वेळ संपल्यानंतर आता 2 पासून या ठिकाणी आता मोठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे. विशेषतः याच मतदान केंद्रावरती आरोग्य केंद्राचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर अंगणवाडी विभागाचे कर्मचारी असतील, यांचंही या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन येणाऱ्या मतदारांना मिळत आहे. कॅमेरामॅन आरिफ नदाबसह नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज मंद्रुप. नमस्कार, मी मोहम्मद शेख. आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाचा दिवस असल्यामुळे सर्वत्र मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. मला सगळ्या नागरिकांना एवढं मतदारांना आवाहन करायचे की एक मत महत्त्वाचा असतो. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करून आपण या देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी एक चांगलं सरकार देण्यासाठी प्रयत्न करावा. सगळ्यांनी घरातून बाहेर पडून, आता दुपारचे 3 वाजलेत, अजून 2 तास आपल्याकडे शिल्लक आहेत. सर्वात जास्तीत जास्त मतदान करून एक चांगलं लोकशाही मजबूत करण्याचा संदेश द्यावा. सुनील रणखांबे, RPI नेते. तर मंद्रुप गावामध्ये खरं तर शांततेत मतदान चालू आहे, परंतु या ठिकाणी 3 खोल्या एकत्र केल्यामुळं माणसाची आलोट गर्दी होत आहे. त्या निमित्ताने अधिकाऱ्याला सुद्धा अडचण आहे. इथं खरं तर जिल्हा परिषद शाळा मंद्रुप येथे पर्यायी जागा भरपूर आहे आणि पुढल्या वेळेस शासनाने याची दखल घेऊन ते 3 खोल्या इतर खोल्यामध्ये शिफ्ट करावं आणि इथंच जागा आहे, जास्त लांब नाही, असं माझी शासनाला विनंती आहे. मी सिद्धू खरात, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून मी एवढं जाहीरपणानं सांगू इच्छितो की महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्रीयुत अमरअण्णा पाटील यांना या ठिकाणी विजय करण्याच्या दृष्टीनं सगळ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी यावं आणि मतदान करावं, हीच कळकळीची विनंती मी या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर धवलसिंह दादा मोहिते पाटील यांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं. आणि येणाऱ्या 23 तारखेला निश्चितपणानं मला असं खात्री वाटते की अमरअण्णा पाटीलजी या ठिकाणी हे जे कल जर बघितलं या मतदानाचं आतापर्यंतच्या बाबतीमध्ये, तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आम्ही आता संपूर्ण तालुका फिरलेला आहे आणि असं वाटतं आम्हाला की अमरअण्णा पाटील निश्चितपणानं ह्या निवडणुकीमध्ये विजयी तर होणारच आणि सगळ्यात जास्त मतदेखील घेऊन या ठिकाणी विजय होतील, ही अपेक्षा मी या ठिकाणी निश्चितपणानं करतो. एवढं बोलतो. नमस्ते, मी मळसिद्ध शिवानंद मुगळे. आज मंद्रुप या ठिकाणी 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रीत्यार्थ आज मतदान बूथवर मी आहे. मागच्या 10 वर्षामध्ये बापूंनी केलेली भौतिक सुविधा आणि भारतीय जनता पार्टी व महायुती सरकार जे राज्यामध्ये वैयक्तिक स्तरावरची जी योजना आहेत लोकांसाठी, मग ते शेतकऱ्यांसाठी,
सोलारचे सोलार पंप असतील, व्यक्तिगत माता भगिनींसाठी असणारी लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या वैयक्तिक योजना असतील व बापूंनी केलेली भौतिक सुविधा असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज दक्षिण सोलापूर तालुका मंद्रुप या ठिकाणी मतदान केंद्रावरती निश्चितच कमळ या चिन्हावरती लोक मतदान करून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आज बापूंना देत आहेत, अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. आजचं हे जे सकारात्मक चित्र या गावामधून आपण बघतो, तर निश्चितच तालुक्यामध्ये कमळ या चिन्हावरती लोक मतदान करून बापूंना पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक साधण्याची आम्हाला 100% खात्री आहे. आज मंद्रुप जिल्हा परिषद शाळेमध्ये 251 विधानसभा मतदारसंघाची आज निवडणूक होत असल्याने मंद्रुपमध्ये एकूण 13,500 मतदार आहेत, हक्क बजावणार आहेत. त्याच्यामध्ये आता 3:30 वाजले आहेत की 35 ते 40% मतदान आता झालेलं आहे. लोकांची एवढी उत्सुकता वाढली आहे की लोकांची गर्दी का बूथवरचं हटेना. सगळ्यात जास्त म्हणजे महिलांची जी ओढ आज दिसून येत आहे की मतदानाचा हक्क बजावण्याचा. खरं तर आपलं मतदानाचा हक्क बजावून राष्ट्र आणि राष्ट्रहिताचं काम आज प्रत्येक मतदारसंघातील महिला किंवा पुरुष आज मंद्रुप गावामध्ये बजावत आहेत. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात अजून वेळ आहे. आता महिलांना रोजगारावरनं येऊन अजून गर्दी होईल आणि आमच्या गावामध्ये 65 ते 70% पर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. आणि विकासाच्या आधारावरती आणि ह्याच्यावरती आपल्याला लोकांनी कौल देतील. आदरणीय सुभाष बापू देशमुख यांना मतदान करून भरघोस असा मतदान या निवडून देतील आणि लीड पण मिळणार आहे. कारण साहेबांचं काम बोलतंय. कामाच्या जोरावरती महिलांच्या लाडकी बहीण योजना ही आम्हाला एकदम मोक्याची पॉईंट झालेली आहे. त्यामुळे आज मतदारामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मोठी वाटायला लागली आहे. त्यामुळं मी एवढं आश्वासन करू शकतो की आपल्या मंद्रुप गावामध्ये भारतीय जनता पार्टी सुभाष बापू देशमुख यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे आणि ते विजयी होणार आहेत. येत्या 23 तारखेला त्यांचा जल्लोष आम्ही साजरा करणार आहे. धन्यवाद.